श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र पारायण करताना काय काळजी घ्यावी, काय नियम पाळावे, काय खावं आणि काय खाऊ नये, वाचन कधी करावं, गर्भवती महिला वाचन करू शकतात का, हे सर्व जाणून घेऊ. श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलेले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तींनी भारलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेलं चालू शकतं. श्री गुरुचरित्र वाचनासाठी बसणारे सेवेकरी यांनी शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत. सूचना. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र सप्ताहाच्या आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. दुसरी गोष्ट म्हणजे 7 दिवस ब्रह्मचर्य पालन करावं. जमिनीवर चटई सतरंजीवर शयन करावे म्हणजे झोपावे. चौथी गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस म्हणजे सकाळी व संध्याकाळी एक धान्य फराळ करावा म्हणजे चपाती, भाकरी किंवा भात या तिन्हीपैकी एकच अन्न 7 दिवस घ्यावे. काही अटीतटीची समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. 7 दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये. सेवेकऱ्यांचे अन्न परान्न होत नाही. 5वी गोष्ट म्हणजे पारायण काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. 6वी गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण हे दुसऱ्यांकडून पूर्ण करावे, अर्धवट सोडू नये. शक्यतो गाव, वेस सोडून जाऊ नये. अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये. 7वी गोष्ट म्हणजे 7 दिवस शुभ बोला, कोणाविषयी द्वेष ठेवू नका. तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा. 8वी गोष्ट म्हणजे गर्भवती स्त्री पारायणाला बसू शकते, पण शास्त्रवचन म्हणते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही. त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही. 9वी गोष्ट म्हणजे कांदा, लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये. विज्ञान सांगतं की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो. 10वी गोष्ट म्हणजे शक्यतो ॲसिडिटी म्हणजेच पित्त वाढणार यास्तव कडधान्य म्हणजेच डाळी, इतर द्विदल धान्य वर्ज करावी. त्या बदल्यात दूध, पोळी, हिरवी भाजी घ्यावी. थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे, बाकीच्या गोष्टी गौण आहेत. 11वी गोष्ट म्हणजे काळे वस्त्र या काळात किमान 7 दिवस वर्ज. 12वी गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. यामुळेच रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उच्चार चुकीचे झाले यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचन घरी करावे. 13वी गोष्ट म्हणजे या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी, आर्त, पीडित, मुमुक्षित आहेत त्यांना दुःखमुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगणे. 14वी गोष्ट म्हणजे परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे, याप्रमाणे आचरण करावं. 15वी गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थानं दुःखमुक्त व्हायचं असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे. वास्तू व देवघर शास्त्राप्रमाणे आहे का हे तपासून घेणे. पितृऋण आहेत का हे समजून घेणे. कुलाचार, कुळधर्म पालन होते का, कुलदेवीची उपासना होते का या गोष्टी केंद्रात समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात. तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचं खरं सोनं करून घ्या. 16वी गोष्ट म्हणजे एक गोष्ट सांगितली जाते की गुरुचरित्र पारायण सप्ताह काळात श्री दत्त महाराज कुठल्याही रूपानं आपल्या घरी येऊन जातात. पारायण करतावेळी अथवा दुपारच्या वेळी कोणी याचक, अतिथी किंवा अगदी गाय म्हणजे कोणीही आलं तरी त्यास रिकाम्या पोटी किंवा रिकाम्या हाताने पाठवू नये.
त्यानंतर 17वी गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. 18वी गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये. 1 दिवसीय पारायण फक्त श्री दत्तधाम येथे करता येते. वैयक्तिक पारायण 7 दिवसांचे करावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, जारण मारण भानामती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव साधन आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीस पारायण नियम दिलेले आहेत, ते अवश्य वाचा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.